नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता लगन सराई चालू होणार आहे. तर नक्की काय चालू होणार आहे चला जाणून घेऊया. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा. होतं असं की आता काव्या दवाखान्यातून घरी आल्यानंतर नंदिनीचे वडील नंदिनीला म्हणते चला आपण घरी जाऊया. तर नंदिनी म्हणते बाबा नाही, मी आता घरी येऊ शकत नाही, मी इथेच राहणार. तर आता नंदिनी आणि जीवामधले सुद्धा सर्व गैरसमज मिटलेले असतात आणि पार्थ आणि काव्यामधले सुद्धा. तेव्हा विक्रम म्हणतो आता जर ह्यांच्यामधील जर गैरसमज मिटलेलेच आहे तर माझी एक इच्छा आहे. तर मालिनी म्हणते आता तुमची काय इच्छा आहे नवीन. तर ते म्हणतात की ह्यांचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं होतं हे सर्वांनाच माहिती आहे. मला आता असं वाटतंय की आपण काव्या आणि पार्थ आणि जीवानी नंदिनी ह्यांचं लग्न पुन्हा एकदा धूमधडाक्यात लावून देऊया. तर सगळेजण ह्या गोष्टीवरती खूप खुश होतात. पण इकडे वसुधा आणि रम्या मात्र अजिबात खुश होत नाही. तर लगेच नंदिनीची आई म्हणते मला आहे ना पण मुलगा बघायचा आहे, मला माझा जावई कसा आहे ते बघायला यायचं आहे. तर मालिनी म्हणते कधीही या, आमची मुलं काही कमी नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशी आता मुलं बघण्याचा कार्यक्रम असतात. तेव्हा नंदिनीची आई जीवाला खूप सारे प्रश्न विचारते. तुम्हाला स्वयंपाक येतोय का, माझ्या मुलीला व्यवस्थित सांभाळाल का, असे अनेक प्रश्न विचारत असते. आणि इथे आता त्यांच्या लग्नाची तसं काय बोलणी चालू असते. तर आता ह्याच लग्नाच्या निमित्ताने रम्या आणि वसुधा त्यांचा नवीन प्लॅन वापरून पार्थ आणि रम्याचं लग्न कसं होईल ह्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता ह्या लग्न सराईचा एपिसोड तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.